भातकुली मार्गावर मलकापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचा मुख्य कारण म्हणजे रेल्वे प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या विचारांची दखल न घेता बिनपाणी सूचना देता गेट बंद केले। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी होणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। भातकुली मार्गावर मलकापूर येथे प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात करण्यात आले। आंदोलकांनी प्रशासनाच्या झोपलेल्या कार्यशैलीला तीव्र विरोध दर्शविलाय। यावेळी पोलीस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र देऊन या आंदोलनाला कुठलीही शासनाची परवानगी नाही असे पत्र देण्यात आले व येत्या 8 दिवसात यावर मार्ग काढू असे आश्वासन देण्यात आले। प्रशासनाच्या या शब्दावर 3 तासानंतर सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून प्रहार संघटनेतर्फे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून 8 दिवसाचा वेळ देण्यात आला। या 8 दिवसात पर्यायी मार्ग न निघाल्यास प्रहार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रहार संपर्क प्रमुख निलेश पांडसे यांच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी लोक एकत्र आले आणि प्रशासनावर दबाव आणला गेला।